टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल अगदी मन सुन्न करणाऱ्या घटना महिला आणि मुलींच्या बाबतीत आपण पाहतोय। कुठे हुंडाबळींसाठी मुलींना जिवंत मारलं जातंय, त्यांना आत्महत्या करण्यासाठी स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय। या सगळ्या घटना चालत असतानाच मागच्याच आठवड्यात सांगलीतल्या कुपवाड इथे ऋतुजा सुकुमार राजगे ही 27 वर्षाची उच्च शिक्षित अशी मुलगी जी स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा करत होती, 7 महिन्यांची गरोदर होती। धनगर कुटुंबातली ही मुलगी, हिचं लग्न त्याच समाजातल्या सुकुमार राजगे बरोबर करण्यात आलं। पण लग्नानंतर मुलीच्या लक्षात आलं की हे राजगे परिवार जो आहे तो ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करतं। ही ज्या हिंदू परिवारातून आली होती त्या अनुसार उपवास करणं, पूजा करणं हे ती करत होती आणि सासू सासरे, तिचा नवरा हे तू करू नकोस म्हणून तिच्यावरती सततचा दबाव आणत होते। पण ऋतुजा बदली नाही। तिने तिचं जे आपल्या धर्माचं पालन जे आहे हिंदू धर्माचं, ही त्या ठिकाणी ती करत राहिली आणि तिचा अधिकाधिक त्या ठिकाणी छळ होत गेला। खरं म्हटलं तर ज्या पहिल्याच वेळेला तिला हिंदू पूजा करण्याबद्दल अटकाव करण्यात आला, त्याच दिवसापासून खरं तर तिचा धार्मिक कोंडमारा त्या ठिकाणी चालू झाला। एक पाद्री त्यांच्या घरी यायचे, त्या पाद्रींनी सांगितलं की तुमची सून ही हिंदू धर्माचं पालन करते आणि त्याच्यामुळे तुम्हाला अडचणी येतात, तुमच्या परिवाराला त्रास होतोय। आणि तेव्हापासून तर ऋतुजाला आणखीन छळायला सुरुवात केली। अगदी शेवटचं पाऊल, तिला आत्महत्या करायला, तिला त्या ठिकाणी मरण्यासाठी या लोकांनी प्रवृत्त केलं। तिने स्वतःला गळफास घेत 7 महिन्याच्या पोटातल्या बाळासह स्वतःला संपवलं। पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सासू सासरा नवरा तिघही अटकेमध्ये आहेत। पण अजून ज्यांनी या ऋतुजाचं लग्न त्या ठिकाणी जमवलं ते कोळी नावाचे गृहस्थ, ज्यांना कल्पना होती की हा जो राजगे परिवार आहे हा ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करणार आहे, पण त्यांनी ती गोष्ट ऋतुजाच्या आईवडिलांपासून लपवली। त्याचबरोबरीने तो फादर, तो जो कोण असेल तिकडे, त्याने त्याच्या सासू सासऱ्यांच्या डोक्यामध्ये आणखीन हे भरवलं की तुमची सून हिंदू धर्माचं पालन करते आणि त्यामुळे तुम्हाला अडचणी येतात, ज्यामुळे तिचा त्रास अधिकचा वाढला। त्या पाद्रीला सुद्धा त्या ठिकाणी अटक करावी अशी आम्ही मागणी केली आहे। काल त्यांच्या परिवाराची आम्ही भेट घेतली आणि जेव्हा सगळा घटनाक्रम बघितला तेव्हा लक्षात आलं की धर्मांतरण विरोधी कायदा हा किती गरजेचा आहे। आपण सगळ्या धर्मांचा आदर करतो, पण तुम्हाला फसवून जबरदस्तीने कुठल्या धर्माचं अनुकरण करण्यासाठी कोणी तुमच्यावरती दबाव आणू शकत नाही। आणि म्हणून राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आज मी मागण्या केलेल्या आहेत। त्यांना मी या घटनेची त्यांनी सुद्धा दखल घेत पोलिसांना सूचना दिल्या आणि त्यांच्याकडे केलेली मागणी की धर्मांतरण विरोधी कायदा हा लवकरात लवकर आला पाहिजे। एवढंच नाही, ज्या वेळेला महिलेवरती दबाव टाकला जातो त्यावेळेला त्या दबावाला सुद्धा गुन्हा म्हणून ठरवण्याची तरतूद या धर्मांतरण विरोधी कायद्यामध्ये असली पाहिजे। शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये धर्माच्या नावावरती त्या ठिकाणी चालणारे अवैध प्रलोभनात्मक अशी जी काही त्यांची केंद्र आहेत त्याची माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाई करणे अतिशय गरजेचं आहे। आणि यासाठी एखादी SIT स्थापन करता येईल का की जे हे धर्मांतरण करायला लावतायत, हे जे गुन्हे वारंवार घडतायत। आज एक मुलगी तिने स्वतःचा जीव दिला तेव्हा ही घटना समोर आली। अशा कित्येक मुली असतील ज्यांना धर्मांतरणासाठी त्या ठिकाणी फोर्स केला जात असेल, त्यांना त्रास दिला जात असेल, त्यांनाही मला तुमच्या माध्यमातून आज आवाहन करायचंय, जीव देऊ नका ग। जीव देणं हे सोल्युशन नाहीये, जिवंत राहून यांना धडा शिकवणं हे सोल्युशन आहे। आणि म्हणून शासन प्रशासन राज्यातल्या महिला मुलींच्या संरक्षणासाठी आहे।
तुम्हाला जिथे जिथे गरज लागते 112 नंबर डायल करा, पोलीस तुमच्या सेवेमध्ये आहेत, पोलीस तुम्हाला मदत करतील, पण स्वतःचा जीव देऊन संपवू नका. काल मी त्यांच्या पाटील कुटुंबाला भेटून आले. मी अजून सुद्धा त्या धक्क्यातनं बाहेर नाही आलं, कारण त्या सगळ्या घराची परिस्थिती बघितल्यावर या राजगे परिवाराने याच्या आधी आणखीन 2 मुली बघितल्या होत्या, परंतु त्या 2 मुलींना त्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय म्हटल्यावरती त्यांना मुली दिल्या नाही, ती लग्न झाली नाहीत. आणि ऋतुजाकडे मात्र त्यांनी ही गोष्टच लपवली आणि फसवून त्या मुलीशी लग्न केलं. तिला धर्म बदलण्यासाठी त्रास देण्यात आला, तिचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं आणि या सगळ्याची परिणिती 7 महिन्याची गरोदर ऋतुजा राजगे स्वतःच्या बाळासकट तिने स्वतःला संपवलंय. आणि म्हणून धर्म हा श्रद्धेचा विषय आहे, पण जर कोणी फसवून दबावाने आणि मानसिक छळाने धर्म बदलावा लागत असेल तर या गोष्टींना महाराष्ट्रामध्ये तरी शून्य सहिष्णुता असेल. आपलं सरकार धर्म स्वातंत्र्याचा सन्मान करते, पण त्याच वेळेला जर कोण बळजबरीने आणि फसवणूक, आमिष, मानसिक त्रासाच्या आधारे त्या ठिकाणी धर्मांतराला पाठीशी घातलं जाणार नाही. आजचा हा विषय अतिशय महत्वाचा विषय होता. आणखीन ऋतुजा राजगे या राज्यामध्ये होऊ नये आणि म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी आवाहन करतेय की असा त्रास होत असेल तर स्वतःला संपवू नका, जीव देऊ नका. शासन प्रशासन तुमच्यासाठी आहे, त्यांची तुम्ही मदत घ्या. या संदर्भात मी SP साहेबांचीही भेट घेतली. त्या ठिकाणी माझ्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा होते आणि त्यावेळेला आम्ही ही आग्रही भूमिका घेतली आहे की या केसमध्ये जे 2 अजून आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात यावी. एवढंच नाही, सह आरोपी करा त्यांना. DYSP रँकच्या अधिकाऱ्यांकडे अशा प्रकरणांचा तपास द्या. आणि त्याचबरोबरीने या राजगे परिवाराने ऋतुजाच्या आईवडिलांकडे घर बांधण्यासाठीही पैसे मागितले, आमचा मानपान झाला नाही त्याच्यासाठीही पैसे मागितले आणि तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी 50,000 रुपये दिल्याचंही सांगितलंय. म्हणजे याच्यामध्ये हुंडा मागण्याचा जे सेक्शन आहे 80 BNS ते सुद्धा ऍड व्हावं अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केलेली आहे. जसं मी मगाशी म्हटलं, मुख्यमंत्र्यांकडे कायद्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे ऋतुजा राजगे हिच्यासाठी जी आता लढाई सुरू झाली आहे, हा न्याय फक्त तिच्या परिवारापुरती नसेल तर राज्यातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुली, महिला यांच्या न्यायाची ही लढाई असेल आणि ऋतुजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सगळे लढणार आहोत. बघा, असं आहे की ऋतुजाच्या केसमध्येही आणि हगवण्यांच्या केसमध्येही हे दोन्ही बघितलं तुम्ही तर सामाजिक प्रश्न होते. ते मागत गेले, हे देत गेले. ऋतुजाच्या केसमध्ये तिला संसार करायचा होता आणि म्हणून तिला जितकं सहन करता येईल तितकं तिने सहन केलं. तिला वाटलं की आता मी गरोदर आहे, बाळ होणार आहे, आता तरी नवरा सुधारेल, पण दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही आणि तिला त्या ठिकाणी स्वतःला संपवावं लागलं. यामध्ये तिची फसवणूक नक्कीच झालेली आहे आणि म्हणूनच वैष्णवी हगवण्याची, हुंडाबळीची केस असू द्या किंवा ऋतुजा राजगेची धर्मांतरणाची केस असू द्या, यामध्ये जर आपण नीट बघितलं तर घटना झाल्यानंतरच आपल्याला सगळं कळतंय. तिला जो त्रास होत होता त्याच वेळेला जर तिच्या आईवडिलांनी घरगुती भांडणं म्हणून न मिटवता पोलीस स्टेशनला गेले असते, कदाचित आज मुलगी जिवंत असती. हगवण्यांच्या केसमध्ये पण तसंच आहे. मुलीला त्रास होतोय, ती येते त्यावेळेला तिला पैसे देऊन पुन्हा परत पाठवलं जातंय. त्यावेळेला जर काही करता आलं असतं तर कदाचित या सगळ्या मुली जिवंत असत्या. आणि म्हणून या केसच्या माध्यमातून बघा, जेव्हा अशा केसेस होतात तेव्हा हे प्रश्न प्रकर्षाने जाणवतात आणि मग ते जाणवल्यावर आणखीन ऋतुजा होऊ नये, आणखीन वैष्णवी होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल? कायदे आहेत का? 100% आहेत. सरकार आहे का? आहे. शासन आहे का? आहे. प्रशासन आहे का? सगळे आहेत. त्यांच्याकडे जाऊन त्याची तक्रार जी असते, ज्या गुन्हा ज्याला आपण म्हणतो, ती नोंद करणं गरजेचं असतं. दोन्ही केसेसमध्ये ते दुर्दैवाने झालं नाही आणि म्हणून आज त्या मुली आपल्यामध्ये नाही आहेत. असाच एक बीडमधून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 5वीतून हो, मी कालच बातमी आता सांगा तुम्ही बघा, हे कसं बघता ते म्हणजे 5 वर्षाचं आपलं लेकरू, आई वडिलांची पण कसं धाडस होतं, कशी हिंमत होते.
5 वर्षाच्या मुलीच्या आयुष्याशी तुम्ही खेळताय. 12-13 वर्षाची मुलगी, तुम्ही तिचं लग्न लावताय, जे कायद्याने बंधनकारक आहे, ते कायद्याने गुन्हा आहे. माफ करा मला, कायद्याने गुन्हा आहे बालविवाह. हे माहिती असताना सुद्धा पालक अशा पद्धतीची भूमिका घेतात. कुणीतरी सजग नागरिकाने हे पोलिसांपर्यंत पोहोचवलं, ताबडतोब पोलीस तिथे आले आणि त्या मुलीला त्याच्यातून सोडलं. जर अशी सजगता सगळ्यांनी दाखवली तर निश्चितपणे असे अप्रिय घटना, असले अप्रिय प्रकार हे आपल्या मुलीबाळींसोबत होणार नाही. सामाजिक प्रबोधन चालूच असतं. बालविवाह हा गुन्हा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हुंडा घेणं हा गुन्हा आहे सगळ्यांना माहिती आहे. जबरदस्तीने धर्म बदलणं गुन्हा आहे सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा हे गुन्हे वारंवार त्या ठिकाणी घडले जात आहेत. ज्याची नोंद घेतली जाते त्या ठिकाणी पोलीस प्रशासन पुढे येऊन त्यांना मदत करण्याचीच भूमिका घेतं. आज 5वीला असलेली मुलगी 12-13 वर्षाची, कुणीतरी इन्फॉर्म केलं, पोलीस आले आणि तिचा जीव वाचला, नाही तर तिच्या आयुष्याचं पुढे काय झालं असतं. तर अशा ज्या सामाजिक घटना आहेत या राज्यामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे अत्यंत दुर्दैवी आहे. हे होऊ नये यासाठी मात्र आपण प्रत्येकानेच काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ग्रामीण भागात हे प्रकार जास्त होताना पाहायला मिळतात. खरं तर तुमची पण नुकतीच संपूर्ण महिला नेतृत्वाची आता एक बैठक जी आहे ती विधिमंडळात पार पडली. ग्रामीण भागात पालकांना सजग करण्यासाठी काही सेशन घेतले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, बघा, आपल्याकडे तर अवेअरनेस कार्यक्रम, ज्याला आपण जनजागृतीचे कार्यक्रम म्हणतो, ते सतत होत असतात. पण शेवटी काय घ्यायचं आपण आणि काय नाही करायचं हे तर पालकांना स्वतःला कळतं की कुठली गोष्ट माझ्या मुलांसाठी वाईट आहे, कुठली गोष्ट माझ्या मुलींसाठी वाईट आहे. 5वीला असलेली मुलगी, 12-13 वर्षाची मुली, तिचं लग्न तुम्ही लावून देताय, हे किती चुकीचं आहे हे आईवडिलांना कळत नाही का? आणि या सगळ्या गोष्टी माहिती असताना आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन कोणाला काठी घेऊन सांगू शकत नाही. पण आपल्या मुलांचं, आपल्या मुलींचं भलं काय आहे हे आईवडिलांना चांगलं कळतं. म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी परत एकदा सामाजिक प्रबोधनाची आवश्यकता वाटते आणि ती येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आपण चालू करू. ये ऋतुजा राजगे जो थी, सांगली के कुपवाड़ की उच्च शिक्षित, हाईली एजुकेटेड ऐसी लड़की थी जो यूपीएससी एमपीएससी की भी तैयारी कर रही थी. 27 साल की ऋतुजा, उसकी शादी सुकुमार राजगे से हुई और शादी होने तक, शादी तो पूरी तरह से हिंदू रीति रिवाज से हुई है, तो किसी को शक आने की कोई गुंजाइश नहीं थी. लेकिन जब ऋतुजा उनके घर पे गई तो उसे ध्यान में आया कि यहाँ तो क्रिश्चियन धर्म का अनुकरण किया जा रहा है. उसके ऊपर भी हमेशा जोर जबरदस्ती की गई कि तुम गीता मत पढ़ो, तुमने बाइबल पढ़ना है. उसके इच्छा के विरुद्ध उसे चर्च में भी लेके जाते थे. वहां के पादरी आके घर पे उसके सास ससुर को कहते थे कि आपकी बहू जो है वो हिंदू धर्म का पालन करती है, इसीलिए आपको बड़ी तकलीफें आ रही है. और तब से उसको बहुत ज्यादा टॉर्चर किया गया, उसको मेंटली हैरेस किया गया. और इसकी परिणति हमने देखी है कि अंत में उसने अपने पेट के 7 महीने के बच्चे के साथ अपने आप को खत्म किया है. इसमें उसके पति, उसके सास ससुर, इनको तो अरेस्ट किया ही है. इसके साथ में हमने हमारी मांग रखी है कि ये जो शादी मिलाने वाले होते हैं उनको तो पता था कि ये राजगे परिवार जो है वो क्रिश्चियन धर्म का अनुकरण करते हैं, पर ऋतुजा के माँ बाप को इससे अनभिज्ञ रखा गया, उनको बताया नहीं गया. इसलिए उनके साथ जो धोखाधड़ी हुई है वो मीडिएटर को भी इसमें को अक्यूज करना बड़ा जरूरी है. इसके साथ ही जो पादरी उनके घर पे आते थे और जिन्होंने ऋतुजा के सास ससुर को कहा कि आपकी बहू हिंदू धर्म का पालन कर रही है और इसीलिए आपको बड़ी तकलीफें हैं, उनको भी इसमें को अक्यूज करना चाहिए. ये हमने मांग कल एसपी साहब को की है. इसके साथ ही ऋतुजा के माँ बाप से पैसे की भी डिमांड की गई है, तो डाउरी का भी इसमें सेक्शन ऐड होगा, इसकी भी मांग हमने की है. डीवाईएसपी रैंक के अधिकारी इसकी जांच करें, ये भी हमने एसपी सर से कहा है. आज ही मैंने राज्य के सम्माननीय मुख्यमंत्री साहब, इनसे मेरी भेंट हुई है और मैंने उनसे भी ये विनती की है कि धर्मांतरण विरोधी कायदा जो कानून है वो जल्द से जल्द महाराष्ट्र में लागू हो. इतना ही नहीं, अगर किसी महिला के ऊपर दबाव डाला जाता है तो उस दबाव को भी गुनाह समझ के गुनाह ठहराया जाए, ऐसी विशेष तरतूद उस कानून में होनी चाहिए. इतना ही नहीं, शहरों में और ग्रामीण इलाकों में बहुत जगह पे
धर्म के नाम पे जो कुछ प्रलोभनात्मक केंद्र चल रहे हैं उसकी भी जांच हो, ये भी हमने उनसे कहा है। मुझे तो ऐसे लगता है कि ये धर्मांतरण की जो ये सारी घटनाएं हो रही है, जो धर्म के नाम पे लोगों को फंसाया जा रहा है, इसके ऊपर कोई SIT गठित होनी चाहिए और इसकी अच्छी तरह से छानबीन होनी चाहिए। मुख्यमंत्री साहब बहुत सकारात्मक हैं और मुझे विश्वास है कि आने वाले दिनों में महाराष्ट्र में धर्मांतरण का जो कानून है, ऐसी जब घटनाएं होती है तो बिल्कुल लगता ही है कि अरे ऐसा कानून तो बड़ा जरूरी है कि जहां पे जोर जबरदस्ती की जाती है। हम हर धर्म का सम्मान करते हैं, लेकिन अगर किसी को धर्म के लिए दबाव डाला जाए, धर्म बदलने के लिए दबाव डाला जाए, उसके लिए महाराष्ट्र में 0 सहिष्णुता है। वो हम कदापि सहन नहीं करेंगे। ये लड़ाई सिर्फ ऋतुजा राजगे की नहीं है। आप सभी के माध्यम से मैं कहना चाहती हूं कि बच्चियों ने अपनी जान नहीं देनी चाहिए। ऐसे मुझे लग रहा है कि जिंदा रह के इनको सबक सिखाने की जरूरत है। अगर आपको कोई भी, कहीं भी आप महाराष्ट्र में हो, आपको अगर कोई जोर जबरदस्ती कर रहा है धर्म बदलने के लिए, आपको कोई यातनाएं दे रहा है, आपको कोई तकलीफ दे रहा है, तो आप 112 नंबर डायल कीजिए। मेरी बहनों, पुलिस प्रशासन आपके लिए है। जान देने से कोई सवाल का हल नहीं निकलेगा। समाज में ये जो विकृत लोग बैठे हैं, इनको हटाने के लिए हमें जिंदा रहना होगा, हमें संघर्ष करना होगा। हम सब आपके साथ हैं, शासन आपके साथ है। सिर्फ इतनी सी कमी है कि अपने लिए स्टैंड लीजिए, अपने खुद के लिए स्टैंड लीजिए। आप खड़े रहिए, आप 4 कदम आगे चलेंगे, आपके साथ 400 कदम हम चलने के लिए तैयार है। लेकिन हाथ जोड़ के सभी बहनों से विनती है, अपनी जान मत दीजिए। आज जो ऋतुजा के साथ हुआ है बहुत ही वेदनादायक है। मैं कल ही वहां से आई हूं और पूरा माहौल सारा देख के अभी भी मैं उस ट्रॉमा से बाहर नहीं आई कि क्या यातनाएं हुई होगी और किस प्रकार से उसे तकलीफ दी गई होगी। इसलिए न्याय तो जरूर मिलेगा। और ये जो न्याय है, ये सिर्फ उसके परिवार के लिए नहीं, तो महाराष्ट्र के हर उस औरत के लिए, हर उस बच्ची के लिए है जिनको धर्मांतरण के नाम पे तकलीफ दी जाती है। और मुझे पूरा विश्वास है ये लड़ाई हम जरूर जीतेंगे। आज पूरे देश भर में शनि शिंगणापुर की जो है वो चर्चा हो रही है। बीजेपी के आध्यात्मिक सेल की तरफ से मांग की गई थी शनि शिंगणापुर की तरफ से जो मुस्लिम कर्मचारी हैं, 100 से ज्यादा मुस्लिम कर्मचारी, उनको निकालने का फैसला लिया गया है। आप इस फैसले को किस तरीके से देखते हैं? नहीं, मुझे इसके बारे में कोई अभी पता नहीं है। जैसे कि मैंने आपको शुरुआत में ही कहा कि ऋतुजा राजगे की ये जो धर्मांतरण की केस है, ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है और इसको मैं और किसी विषय में बात करके डाइवर्ट करना नहीं चाहती हूँ। इसमें हमें बहुत काम करना होगा। मेरे साथ आपको भी सबको काम करना होगा। जी, गर्भवती, ऋतुजा गर्भवती थी। आपने ऐसे महाराष्ट्र में आपको कितने किस्से मैं दिखाऊं कि अपने बच्चे के लिए माँ ने अपने पति तक को नहीं छोड़ा है, उसको भी मारा हुआ है। जब एक माँ अपने बच्चे के साथ जो पेट से है 7 महीने की जान दे रही है, इसका मतलब आप समझिए कि किस प्रकार का उसे टॉर्चर किया गया होगा और उसकी परिणति उसने अपनी जान देके जो की है। मुझे यही बहुत दुख है कि धर्म के लिए, हिंदू धर्म के लिए ऋतुजा लड़ी, वो अटल बन के रही, लड़ती रही। अपने हक के लिए भी शायद वो लड़ती, आवाज देती, तो हम सारे वहां खड़े हो जाते। आज जाने के बाद बड़ा अफसोस हो रहा है कि इतनी पढ़ी लिखी बच्चियां भी हमारी इस प्रकार का शिकार हो रही है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।